राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशय स्पष्टवक्ते नेते आहेत। जे पोटात तेच ओठात ही दादांची खासियत आहे। अनेकदा त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा त्यांना अडचणी सुद्धा आणतो, पण कार्यकर्त्यांवरती धाक राहण्यासाठी दादांचा हा बाणा एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे काम करतो। गेल्या काही दिवसातले राष्ट्रवादीच्या नेत्यांभोवतीचे वाद पाहता अजित पवारांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात कार्यकर्ते ते नेते सर्वांनाच दिलेल्या तंबीची चांगली चर्चा होती आहे। तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका, कुठं चौकोनाला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका। तुमच्याकडनं कधी कुठली चूक ऐकलं अजित दादा काय म्हणाले? चौकोनाला तरफडू नका। दादांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना आपल्या खास शैलीत तंबी दिली आहे। ढगात गोळी मारू नका। आता अजितदादांनी हा सज्जड दम देण्यामागचं कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे काही आमदार आणि मंत्र्यांच्या मागे वादाचं ग्रहण लागलंय। त्यामुळे अजितदादांना हा अवतार धारण करावा लागला आणि त्याची झलक दिसली ती पुण्यातल्या PDCC बँकेच्या कार्यक्रमात। यापुढे कुणाच्याही चुकीला माफी नाही म्हणत अजित पवारांनी नेते आणि कार्यकर्त्यांना शेवटचा अल्टिमेटम दिलाय। मंत्र्यांची वादग्रस्त विधानं आणि प्रकरणांमुळे काहीशा बॅकफूटवरती गेलेल्या अजित पवारांनी आता सावध भूमिका घेतली आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावानं चौफुल्यात केलेल्या गोळीबारीचं प्रकरण चांगलंच गाजलं। या प्रकरणामुळे दादांची काहीशी अडचणही झाली, त्यामुळे भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी दादांनी आपल्या खास स्टाईलमध्ये हा सल्ला दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका, कुठं चौकोनाला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो गोळ्या झाडा, हे नाही ना चालणार। अजितदादांनी अशा प्रकारावरनं कार्यकर्त्यांना कानपिचक्या देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतली। दादा, गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बैलासमोर नाचली। तुला काय वाईट वाटतं की बैलासमोर नाचेल नाही तर आणखीन कुणासमोर नाचेल? तुला काय त्रास होतो? मध्यंतरी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर बरीच टीका झाली। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आणि पवार कुटुंबियांचा निकटवर्तीय होता। वैष्णवीच्या हुंड्यातली वादग्रस्त फॉर्च्युनर गाडीची चावी लग्नामध्ये अजितदादांनीच नवरदेवाला देतानाचा व्हिडिओ समोर आला आणि दादा टीकेचे धनी बनले। या विषयावरूनही अजित पवारांनी या कार्यक्रमात आपलं रोखठोक मत मांडलं। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला, आम्ही सांगितलं, आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं, आम्ही झालं। आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असतं तर नाही झालं। एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा। ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। दादांची बोलण्याची स्टाईल रोखठोक आहे, त्यामुळे कार्यकर्ते असोत किंवा सामान्य जनता चुकीच्या गोष्टींबद्दल खडे बोल सुनावताना दादा अजिबातच हातचं राखत नाही आणि त्याची झलक त्यांच्या भाषणातनं अधूनमधून दिसत असते। मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत। कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावरं चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो, आत्ता जनावरं कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे। आणि ते मालक लोक आहेत, त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील। सत्तेत आल्यापासूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांभोवती वाद घोंगावू लागले। आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला, तर आता माणिकराव कोकाटेंचं डिमोशन करावं लागलं।
या प्रकरणांमुळे दादांची डोकेदुखी वाढली नसती तरच नवल. त्यामुळे दादांनी आता आगामी निवडणुकांचा विचार करता स्ट्रेट आणि थेट मेसेज देत कारनामे करणाऱ्यांची यापुढे खैर नसेल हे स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.